विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो, सध्या तुमच्या शेतीसमोर एक नवं आणि मोठं संकट उभं राहिलंय. एकीकडं पाऊस पाण्याची चिंता असतेच, सोबतच एल निनो सारखं नवीन आव्हान आपल्याला यावर्षी ऐकायला मिळत आहे. तसेच यावर्षी जागतिक मंदी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील गोंधळामुळे आपल्याकडे रासायनिक खतांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. बाजारात खतं मिळणं कठीण झालंय आणि जिथं मिळतात तिथले भाव म्हणजे शेती सोडून दिलेली परवडेल. पण आता अशा परिस्थितीत आपल्या पांढऱ्या सोन्याची म्हणजेच कपाशीची म्हणजेच कापसाची शेती नेमकी कशी करायची? खतच मिळालं नाही तर उत्पादन कसं निघणार? आणि आपला खर्च वाढला तर नफा कसा होणार? हे सगळे प्रश्न सध्या तुमच्या डोक्यात फिरत असतील ना? पण टेन्शन घेऊ नका. संकट किती मोठं असलं तरी आपला बळीराजा त्यावर मार्ग काढतोच काढतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खताची टंचाई असतानाही यंदाच्या हंगामात अगदी कमीत कमी खर्चात कपाशीचं बंपर उत्पादन कसं घ्यायचं, बियाण्यापासून ते आंतरपिकापर्यंत आणि घरगुती खतांपर्यंतचे सगळे सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, त्यामुळे तो अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला वेळ न घालवता सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय झायडेक्स प्रस्तुत गावभारे. म्हणजे सगळ्यात आधी तर आपण हे समजून घेऊयात की ही खताची टंचाई नेमकी का निर्माण झालेली आहे. तर बघा, आपल्या देशात जी रासायनिक खतं तयार होतात त्यासाठी लागणारा कच्चा माल जसं की फॉस्फरस, पोटॅश हा माल परदेशातून आयात करावा लागतो. पण सध्या जागतिक पातळीवर मोठं मंदीचं सावट आहे. काही देशांमध्ये तर अक्षरशः युद्धजन्य परिस्थिती आहे. तर काही ठिकाणी वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे कंपन्यांना खतं तयार करणं महाग पडतंय आणि देशात खतांचा पुरवठा कमी झालाय. आपल्या विदर्भ आणि मराठवाड्यात तर कपाशीची पेरणी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे जून जुलै महिन्यात खतांची मागणी अचानक वाढते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी, यामुळे बाजारात खतांचा मोठा तुटवडा जाणवतोय. बऱ्याच ठिकाणी लिंकिंग म्हणजेच खतासोबत दुसरं उत्पादन घेणं किंवा काळा बाजार होण्याची भीती आहे. म्हणून मित्रांनो, या रासायनिक खतांच्या मागे धावून पैसा वाया घालवण्यापेक्षा आपल्याला आता आपल्या शेतीची पद्धतच थोडी बदलावी लागेल. आपल्याला स्मार्ट शेतकरी बनावं लागेल. कमी खर्चात कापूस पिकवण्याची पहिली पायरी सुरू होते म्हणजे बियाण्यापासून. म्हणजे खर्च कमी करायचा म्हणजे बियाण्यांवर उगाच फाजील खर्च करायचा नाही. अनेकदा शेतकरी काय करतात की शेजाऱ्यानं महागडं बियाणं आणलं म्हणून स्वतःही तेच आणतात. तर तसं करू नका. आपल्या विदर्भ मराठवाड्याच्या जमिनीला आणि हवामानाला कोणतं वाण योग्य आहे तेच समजून निवडून घ्या. हलक्या किंवा मध्यम जमिनीसाठी लवकर येणारं आणि भारी जमिनीसाठी मध्यम ते उशिरा येणारं वाण निवडा. तसेच या वर्षी मान्सूनचं आगमन आणि जमिनीतील योग्य ओलावा बघून पेरणी करणं गरजेचं आहे. बियाण्याची योग्य उगवण होणं हेही खूप महत्वाचं आहे, कारण तोही एक मोठा प्रश्न आपल्या पुढे असतोच. आता यानंतर खर्च कमी करण्याची दुसरी गुपित टीप म्हणजे पेरणीतील अंतर. आता होतं काय की बऱ्याचदा शेतकरी शेतात खूप दाट पेरणी करतात. एकाच ठिकाणी जास्त पाकिटे बियाणे वापरतात. झाडं जाड झाली की रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि खतही जास्त लागतात. याऐवजी कपाशीची पेरणी 4 बाय 1.5 फूट म्हणजे जमिनीच्या मुगदुरानुसार 5 बाय 1.25 फूट अंतरावर करा. झाडांमध्ये योग्य अंतर असेल तर हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश चांगला मिळतो आणि झाडाला खतही कमी लागतं. म्हणजे सुरुवातीलाच बियाण्याचा आणि नंतर खताचा खर्च वाचतो. आता येऊयात आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे, तो म्हणजे खत व्यवस्थापन. रासायनिक खतं कमी आहेत, मग कापसाला अन्न कसं मिळणार? तर यासाठी आपल्याला पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही गोष्टींची सांगड घालावी लागेल. त्यातला सगळ्यात पहिला विषय तो म्हणजे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचा. म्हणजे जर बाजारात तुम्हाला गुणीवाले युरिया किंवा डीएपी मिळत नसतील तर अजिबात घाबरू नका. इफ्को आणि यासारख्या अजून वेगळ्या कंपनीचे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी बाजारात आता सहज उपलब्ध आहेत. रासायनिक खताच्या एका गोणीचं काम नॅनो खताची एक छोटी ती अर्धा लिटरची बाटली करते. हो, हे खरंय. हे खत थेट पानांवर फवारलं जातं, त्यामुळे वाया जात नाही आणि याचा खर्च रासायनिक खतांपेक्षा अर्ध्याहून कमी येतो. दुसरा विषय तो म्हणजे जीवामृत आणि जीवाणू खताच्या वापराचा. तर बघा मंडळी, आपल्या घरच्या गाई म्हशींचं शेण आणि गोमूत्र यापासून जीवामृत तयार करा. कपाशीला पाण्याच्या पाळीसोबत किंवा डवरणी करताना जीवामृत द्या. यामुळे जमिनीतील जीवाणू वाढतात आणि जमिनीत पडून असलेले सुप्त अन्नद्रव्य कपाशीला मिळतात. याशिवाय मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की रासायनिक खताची खरी कार्यक्षमता किती असते किंवा आपल्या जमिनीत खत टाकल्यानंतर ते आपल्या पिकाला किती प्रमाणात उपलब्ध होतं? तर शेतकरी बांधवांनो, अनेक प्रयोगांत असं दिसून आलंय की आपण जी खतं जमिनीत टाकतो त्यामधून फक्त 25 ते 30% खत हे आपल्या पिकाला मिळतं आणि ही कार्यक्षमता पूर्णपणे अवलंबून असते ते आपल्या जमिनीत असलेल्या सेंद्रिय कर्बाच्या मात्रेवर आणि जैविक शक्तीवर.
यासाठी आपल्याला जीवाणू खताचा वापर करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही अत्याधिक परिणाम मिळवण्यासाठी झायटॉनिक नर्सरी किटचा वापर करू शकता. झायटॉनिक नर्सरी किट हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे, ज्यामध्ये उच्च दर्जाचा मायक्रोरायझा, नत्रस्फुरद आणि पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंसोबत झिंक विद्राव्य करणाऱ्या जीवाणूंचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला कमी खतात अधिक उत्पादन घ्यायला याची मदत होईल. तसंच हे सुरुवातीला वापरल्यास बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यास सुद्धा मदत करतं. आता हे उत्पादन तुम्हाला कुठं मिळणार असा प्रश्न नक्कीच पडला असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये झायडेक्सच्या टीमचा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. यानंतर तिसरा विषय म्हणजे रासायनिक खतांचा संतुलित वापर. आता खत कमी आहे म्हणून मिळेल ते खत शेतात टाकू नका. पेरणी करताना फक्त मुख्य खताचा म्हणजेच उदाहरणार्थ 10-20-20 किंवा डीएपी एक बेसल डोस द्या आणि तोही झाडाच्या मुळाशी द्या. फेकून देऊ नका. फेकून दिलेलं खत कायम वाया जातं. मुळाशी दिलेलं खत झाड पूर्णपणे शोषून घेतं. आणि जर डीएपी मिळत नसेल तर त्याचा 8 तास करूनही काही उपयोग नाही. जर उपलब्ध नसेल तर तुम्ही विविध खतांचे कॉम्बिनेशन वापरू शकता, जसं की युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट वापरून पिकाची गरज भागवू शकता. आता यामध्ये अजून या प्रकारचीच अशी कोणती कॉम्बिनेशन्स आहेत आणि ती आपण वापरू शकतो त्याचा एक चार्ट किंवा तक्ता शासनानं आपल्याला सांगितलेला आहे. तो तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. चौथा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तण व्यवस्थापनाचा म्हणजेच गवत नियंत्रणाचा. म्हणजे कपाशीच्या शेतात जेवढं जास्त गवत वाढेल तेवढा तुमचा खताचा खर्च वाढेल. कारण तुम्ही महागडी खतं कपाशीसाठी टाकता, पण शेतातली गवतं ती खाऊन फस्त करतात. त्यामुळे शेत तणमुक्त असणं खूप गरजेचं आहे. पण सध्या मजुरीचे भाव खूप वाढले ते मला माहिती आहे. खुरपणी करायची म्हणली तर आज 1000 रुपये खर्च येतो. मग हा खर्च कसा वाचवायचा? तर अशा वेळी तुम्ही उगवणीपूर्व तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. यासाठी पेंडिमिथलिन 38.7% EC प्रति एकर 700 मिली पेरणीनंतर 24 ते 28 तासाच्या आत वापरलं तर आपलं शेत 30 दिवसांपर्यंत तणमुक्त राहतं. पण मंडळी, जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. सोबतच कपाशीमध्ये सुरुवातीच्या काळात जितकी जास्त वेळेवर तुम्ही कोळपणी डवरणी कराल तेवढा तुमचा मजुरांचा खर्च वाचणार आहे. कोळपणी केल्यामुळे गवत तर मरतच, पण झाडाच्या मुळांना हवा सुद्धा मिळते. यानंतर तण व्यवस्थापन करताना योग्य तणनाशकाचा वापर करणं सुद्धा महत्वाचं आहे. जर मूर घासाचं किंवा लवाळ्याचं प्रमाण जास्त असेल आणि मजूर मिळत नसतील तर कपाशी उगून आल्यानंतर 25 ते 30 दिवसांनी कपाशीसाठी शिफारस केलेल्या योग्य तणनाशकाची फवारणी करा. उदाहरणार्थ पायरिथोबॅक सोडियम प्लस क्विझालोफॉप इथाइल याची काळजीपूर्वक फवारणी करा. यामुळे एकाच फवारणीत गवत नष्ट होईल आणि खुरपणीचा मोठा खर्च वाचेल. आता या तणनाशकाची कार्यक्षमता जर तुम्हाला वाढवायची असेल तर त्यामध्ये झायटॉनिक ऍक्टिव्ह मिक्स करायला अजिबात विसरू नका. हे तुमच्या तणनाशकाची कार्यक्षमता अधिक प्रमाणात वाढवतं. यानंतर म्हणजे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरपिकाचा. म्हणजे केवळ कपाशीवर अवलंबून राहू नका. कपाशीच्या 2 ओळींमध्ये मूग, उडीद, सोयाबीन किंवा भुईमुग यासारखी पिकं आंतरपीक म्हणून घ्या. कपाशीच्या ओळींमध्ये मुगाच्या किंवा उडदाच्या 2 ओळी पेरल्या तर बराच फायदा होतो. आता नेमका काय फायदा होतो तर ही द्विदल पिकं हवेतला नायट्रोजन शोषून जमिनीमध्ये स्थिरावतात, म्हणजेच कपाशीला फुकटात युरिया मिळतो. त्यामुळे तुमचा रासायनिक खताचा खर्च आपोआपच कमी होतो. दुसरं म्हणजे मूग किंवा उडीद 60 ते 70 दिवसात निघून जातो. कपाशी वाढायच्या आधीच तुमच्या हातात एका पिकाचे पैसे येतात. म्हणजेच कापसाचा खर्च हा आंतरपीकच भरून काढतं आणि कापसाचं जे उत्पन्न होईल तो तुमचा निव्वळ नफा असतो. जाता जाता खर्च कमी करण्याचे आणखी काही सोपे आणि जादुई उपाय तुम्हाला सांगतो जे तुमचं उत्पन्न नक्की वाढवतील. शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की खतानंतर आपल्याला सर्वात जास्त खर्च येतो तो म्हणजे कीड आणि रोग व्यवस्थापनावर. सगळ्यात पहिलं तर निंबोळी अर्काचा वापर करा. कपाशीवर येणाऱ्या बोंडअळी किंवा रसशोषक किडींसाठी सुरुवातीलाच महागडी कीटकनाशक वापरायची गरज नाही. 5% निंबोळी अर्काची फवारणी करा. अत्यंत स्वस्त आणि प्रभावी उपाय ज्यामुळे कीड सुरुवातीलाच नियंत्रणात राहते. यासाठी तुम्ही झायटॉनिक नीम या उत्पादनाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या तुमच्या पातळीच्या वर गेला तर अशा वेळी 100% रासायनिक औषध वापरा. आणि हो, रासायनिक औषधांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी माझ्याकडे एक आणखीन उपाय. तुम्ही तुमच्या प्रत्येक फवारणीमध्ये जर झायटॉनिक ऍक्टिव्हचा वापर प्रति लिटर अर्धा ते 1 मिली केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. हे एक नॅनो इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञानावर आधारित असं उत्पादन आहे जे तुमच्या औषधाची कार्यक्षमता वाढवून तुमच्या फवारणीच्या पाण्याचा पीएच सुद्धा बॅलन्स करतं. त्यामुळे तुम्हाला अधिक आणि जास्त वेळपर्यंत त्याचा परिणाम होतो. दुसरा उपाय म्हणजे विद्राव्य खतांचा वापर. जेव्हा कपाशी फुलोऱ्यात येते किंवा बोंडे धरते तेव्हा जमिनीतून खतं देण्याऐवजी 19-19, 12-61 किंवा 0-52-34 अशा
विद्रव्य खतांची फवारणी करा. फवारणी केल्यानं खत थेट झाडाला लागतं आणि खताचा डोस खूप कमी प्रमाणात लागतो. सोबतच जसं आपण सुरुवातीला चर्चा केली की यावर्षी एल निनोचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे कमी पाण्यात सुद्धा पीक जोमाने येण्यासाठी आणि वातावरणातील जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यासाठी तुम्ही झायटोनिक सुरक्षा आणि झायटोनिक नीम ही जोडी तुमच्या कपाशीला रोग आणि किडीपासून दूर तर ठेवणारच आहे, पण अजैविक ताणापासून सुद्धा दूर करून तुम्हाला अधिक उत्पादन घेण्यास मदत करणार आहे. त्यामुळे ही जोडी सुद्धा नक्की वापरा. आता नंतर तिसरा उपाय तो म्हणजे कामगंध सापळे म्हणजेच फेरोमॅन ट्रॅप्स. म्हणजे शेतात एकरी 5 ते 6 कामगंध सापळे जरूर लावा. यामुळे तुम्हाला शेतात बोंडअळीचा पतंग कधी आला हे समजतं आणि नुकसान होण्यापूर्वीच तुम्ही त्याच्यावर उपाय करू शकता. तर बघा शेतकरी मित्रांनो, खताची टंचाई म्हणून खचून जाण्याची काही गरज नाही. आपण जर योग्य बियाणं अंतर घेतलं, नॅनो टेक्नॉलॉजीची खतं वापरली, आंतरपीक घेतलं आणि घरगुती उपायांचा वापर केला तर या मंदीच्या वर्षात सुद्धा तुम्ही कपाशीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊ शकता. निसर्गाशी आणि परिस्थितीशी 2 हात करण्याची ताकद खरं तर शेतकऱ्यामध्ये आहेच, शेतकऱ्याच्या रक्तात आहे ती. त्यामुळं तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आणि या वर्षी तुम्ही कपाशीसोबत कोणतं आंतरपीक घेणार आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या ग्रुपवर हा शेअर करायला अजिबात विसरू नका, ज्यामुळं कोणत्याच कापूस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या गावभारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.